हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे, संडेचा. काल ना सकाळी केला होता मूग आणि तांदळाचा डोसा. आणि सॅटर्डेला सुद्धा सेम हाच नाश्ता केला होता. आणि सॅटर्डेला केलेला परीला मागत होती, मला अजून तोच पाहिजे तोच पाहिजे, तर तिनं रिपीट दुसऱ्या दिवशी तोच करायला लावला. तिला खूप आवडतो हा डोसा. आणि तो करून झाला आणि व्हिडिओच्या मध्ये तिला असं करायचंच असतं, त्यामुळे तिनं स्वतः चालू करून ठेवला होता आणि अशी मध्ये करत होती. त्याच्यानंतर हा आहे आजचा दिवस, मंडेचा. तर आजपासून परीचा कलरफुल वीक चालू झालेला आहे. आज होता रेड कलर. तर अशा पद्धतीने छान तिनं आवरली होती. आणि मग तिला शाळेत सोडवून आले मी. तिला शाळेत सोडून आल्यानंतर सगळी कामं वगैरे आटपून घेतली. आणि त्याच्यानंतर ना दुपारी उद्या तिचा जो ग्रीन कलर आहे आणि तिचा ना एक फ्रॉक थोडासा नवीनच होता, तो पहिल्यांदाच घातला तिनं, थोडासा समोर असा फाडला होता तिनं. मग म्हटलं आता नवीन ग्रीन कलर तर दुसरा तर ऑप्शन नव्हता, म्हणून म्हटलं आपण त्यालाच काहीतरी आयडिया करूयात. मग माझ्याकडे ब्लाऊज शिवलेला असा शिल्लक कपडा होता ग्रीन कलरचा, सेम अगदी एक्झॅक्ट मॅच होत होता त्याला. आणि मग त्याचं अशा पद्धतीचं मी फूल बनवलं. हे बघा, हा कपडा होता माझ्याकडे आणि ते फूल ना मी त्याला अटॅच केलेलं आहे अशा पद्धतीने. बघा इथे फाटलेला थोडासा फ्रॉक हा पहिल्यांदाच घातला आणि लगेच तिनं त्याच दिवशी तो फाडला होता, म्हणून मग त्याला अशा पद्धतीने मी ते फूल जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. आणि आपलं महिलांचं हे कामच असतं, जे तुटलं फुटलं फाटलं त्याला शिवायचं, जोडायचं, हे करायचं आणि आपलं जे आहे ते संसार सुरळीत करायचं. तर हे ह्याचंच होतं, जे तिथं लावलेलं होतं ते काढलेलं होतं तिनं. मग त्याला मी वरती, कारण ह्याला बटनाची गरज होती म्हणून मी त्याला तिथं वरती असं ते लावून दिलं, म्हणजे दोऱ्याने अटॅच करून दिलं. आणि अशा पद्धतीचं काहीसं ते दिसत होतं. तर कसं वाटलं माझी ही आयडिया ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि